थांबा, कारण 10वी बोर्ड परीक्षेसाठी आता फक्त 10च दिवस उरलेत. आणि जर आजही तुम्ही कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ स्किप करणं ही तुमच्यासाठी खूप मोठी चूक ठरेल. कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला 10 दिवसांचा असा प्लॅन देणार आहे जो अवरेज विद्यार्थ्यालाही टॉपर करायला मदत करतो. हा प्लॅन फक्त ऐकून ठेवायचा नाही, तर हा प्लॅन पूर्णपणे फॉलो करायचा आहे. चलो आजपासून सुरुवात करूया. घाबरून अभ्यास होत नाही आणि अभ्यास न केल्यामुळेच आपण आणखीनच घाबरतो. तर हे चक्र आता आपण आज इथेच थांबवणार आहोत. आता अजिबात घाबरायचं नाही, आता तर स्मार्ट व्हायचंय. हे 10 दिवस अजिबात नवीन चॅप्टर नाही किंवा नवीन बुक सुद्धा नाही. जे आपण वर्षभर वाचलंय त्याचीच फक्त रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि कॉन्फिडन्स वाढवायचा. पहिले 2 दिवस मराठी, हिंदी आणि इंग्रजीची रायटिंग नीट जमली तर 30 ते 35 मार्क्स आधीच हातात येतात आणि आपला कॉन्फिडन्स सुद्धा इथेच वाढतो. मॅथ्समध्ये सगळं करायचा प्रयत्न नको, फक्त एक्सपेक्टेड सम्स 2-3 वेळा सोडवा. इथे स्पीड नाही तर क्लॅरिटी महत्त्वाची आहे, कारण उत्तर चुकलं तर मार्क्स जातात. सायन्समध्ये डेफिनेशन्स लक्षात ठेवा, डायग्राम्स रोज काढा आणि उत्तरलेखनामध्ये कीवर्डचा वापर करा. कारण कीवर्ड्स वापरले तर उत्तर चेक करणारा तेच अगोदर पाहतो आणि ते जर त्याला समजलं तर मार्क्स सुद्धा जास्त देतो. इतिहासातील धडे वाचताना गोष्ट बनवून वाचा, कारण गोष्ट आठवली तर उत्तर सुद्धा आठवतं आणि वाचण्यापेक्षा गोष्ट ही आपल्या सर्वात जास्त लक्षात राहते. भूगोलात मात्र नकाशे नीट समजून घ्या, नकाशांचं नीट निरीक्षण करा, कारण जर नकाशा आठवला तर आपल्याला उत्तर सुद्धा लगेच आठवतं. आज नवीन काही नाही, फक्त सगळं जे वाचलंय ते मनातून आठवण्याचा प्रयत्न करा. जे आठवत नाही तेच मात्र महत्त्वाचं असतं, त्यामुळं त्याची परत एकदा रिव्हिजन करा. आज अभ्यास नाही, आज मन शांत ठेवा, कारण शांत मनाचा विद्यार्थीच पेपर नीट सोडवतो. आणि आज जर गोंधळ केलात तर पेपरमध्ये सुद्धा असाच गोंधळ उडेल आणि काय उत्तर लिहायचं त्यात तुम्ही कन्फ्यूज व्हाल. त्यामुळं आजचा दिवस एकदम निवांत राहा. आज असणार आहे तुमचा पेपरचा दिवस. आज तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात, त्यामुळे जे येतं ते आधीच लिहा. उत्तरे मात्र मुद्द्यांमध्ये लिहा, कारण पेपर चेक करणारा पूर्ण उत्तर कधीच वाचून पाहत नाही, तो फक्त तुमचे मुद्दे बघत असतो. पेपरमध्ये हँडरायटिंग मात्र स्वच्छ आणि टापटीप लिहा. तसेच पेपरमधील सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचा पूर्ण प्रयत्न करा. हे 10 दिवस तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आई वडिलांसाठी आहेत, त्यामुळे अभ्यास मात्र स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी करा. आणि जर तुम्ही पेपर देण्यास रेडी असाल तर कमेंट करा रेडी आणि आजपासून सुरुवात करा. जर तुम्ही 10वीचे विद्यार्थी असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती 10वीचे इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्ससाठी व्हिडिओ येतात, जे की अवरेज विद्यार्थ्यालाही टॉपर्स बनवतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा.